तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या पातूर नंदापूर परिसरात जून महिन्याच्या 18 तारखेला जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकरी आनंदी झाला होता। समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। दिनांक 25 ते 26 जूनच्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या, परंतु पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टी सदृश्य पडलेल्या पावसामुळे पेरलेले बियाणे जमिनीत दडपून सोडून गेले, त्यामुळे कित्येक शेतकऱ्याला दुबार पेरणीचा सामना करावा लागला। महागडी बियाणे, खते, उसनवारी करून व्याजाने पैसे काढून शेतकऱ्याला बियाणे आणावे लागले आणि बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। दुबार पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यावर आता तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे। पातूर, नंदापूर, सोनखास, बोरगाव खुर्द, घोंगा या गावातील शेतकऱ्याला पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे। काही शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्या आहेत, परंतु लगातार पाऊस असल्यामुळे निघालेल्या तुरीचे पीक पावसामुळे जळून गेले आहे। पावसामुळे तणनाशकाची फवारणी होत नसल्यामुळे शेतात भरपूर प्रमाणात तण झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे। 28 जूनला पहिल्याच पावसात शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे तालुका कृषी अधिकारी सुधाकर खंडारे, सहाय्यक कृषी अधिकारी सागर मोरे व त्यांची टीम शेतीची पाहणी केलेली आहे। त्यांच्या टीमने शेतीची पाहणी केली आहे, परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यातही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। मात्र कृषी अधिकाऱ्याने पंचनाम्याचे आदेश तर सोडाच, कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने शेती पिकांच्या या नुकसानीची पाहणी न केल्याने नुकसानग्रस्त शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर।